ऐन उन्हाळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। असं असताना पालघरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामधील आदिवासी कातकरींसाठी पाणी टंचाईचा मुद्दा हा पाचवीलाच पुजलेला आहे। शासनाकडून जलजीवन मिशनच्या घोषणा सुरू आहेत। असं असताना डहाणू तालुक्यामधील आदिवासी कातकरी बांधवांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। घरी नळ नसल्यामुळे विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कातकरी पाड्यामधल्या नागरिकांना ज्या डबक्यामधून जनावरं पाणी पितात त्याच डबक्यामधल्या पाण्याने आपली तहान भागवावी लागते। 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या कातकरी पाड्यावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही। त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अंधारामध्ये जवळपास 1 किलोमीटर अंतरावरून डबक्यामधून पाणी आणावं लागतंय। वारंवार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रार करूनही केवळ आश्वासनांवरती बोळवण होत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन करायचा देखील इशारा दिलाय। आम्हाला बोरिंग पाहिजे, टाकी बसवा पाहिजे आमच्या जवळ, तिथे घराजवळ पोरा चालत जातात, कुठं आम्ही कामाला जातात, टायमाला आम्ही 12ला 1ला येतात आम्ही घरी, आम्हाला घाई होतात, तर मजुरी पण आमची जाईन, आम्हाला कपडे धुवा पण टाइम निघून जातो। ह्या कितीतरी वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे आमचा आणि यावेळेस आम्ही पण किती सहन करणार अशी गोष्ट झालेली आहे। दरवर्षी आम्ही दूषितच पाणी प्यायचं का? आमच्या आरोग्याचा प्रश्न पण मोठा आहे। आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते। लहान मुलं आहेत त्यांना डायरिया सारखे आजार पण होतात। आज लोकांना पाणी पिवं लागतं। 2 दिवसापासून बातम्या चालतात, त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो धबका बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं। तर विवळवेढे गावामधल्या या भीषण पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली परिस्थिती आहे। अक्षरशः धरणांचा जिल्हा हा ओळखला जातो, मात्र ह्याच येथील रहिवाशांना खड्ड्यातलं डबक्यातलं पाणी पिवं लागतं, जिथे गुरंही पाणी पितात। हे बघा, हा ते डबका आहे छोटस आणि जवळपास 1 ते 1.5 फूट रुंदीचा आहे आणि खाली थोडंसं खोल आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे। जवळपास 2 किलोमीटर वरती ह्या पाड्यांपासून हा डबका आहे। तिथे हा महिलांना सर्वांना आपण बघू शकतो, मोठ्या प्रमाणात इथे गावकरी उपस्थित आहेत। अगदी हंडे वगैरे घेऊन आहे, ते लाईन मध्ये त्यांना भरावं लागतं। गुरंही तेच पाणी पितात आणि माणसंही तेच पाणी पितात, अशी परिस्थिती आहे आणि ह्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं। पाहायला गेलं तर ह्या विवळवेढे गावामध्ये जवळपास 1 वर्षापूर्वी जलजीवन मिशन योजना जी आहे ती राबवली गेलेली आहे। घरी घरी नळ दिलेले आहेत, मात्र त्या नळाला पाणीच येत नाही। त्यामुळे अशी परिस्थिती येथील लोकांवरती ओढवलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर ती जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजना आहे ती एकदम फोल ठरलेली दिसते आणि त्याचा दुष्परिणाम आहे तो येथील रहिवाशांना भोगावा लागतोय। कॅमेरामॅन शैलेश सह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।